चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील शिवभोजन केंद्रांचे अनुदान तब्बल 10 महिन्यांपासून रखडले असून वारंवार थकीत राहणाऱ्या अनुदानामुळे केंद्र संचालक आर्थिक अडचणीत सापडला आहेत. 10 रुपये नाममात्र दरात एक वेळचे पोटभर जेवण देणारी ही योजना गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र अनुदानात सातत्य नसल्याने अनेक केंद्र संचालक कर्जबाजारी झाले असून योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. या सरकारच्या काळात राज्यात महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. अल्प उत्पन्न गटातील नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि गरजू घटकांना केवळ 10 रुपयात पोटभर जेवण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश होता. सुरुवातीला या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि हजारो नागरिकांना दिलासा मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सुमारे 60हून अधिक शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे प्रामुख्याने कामगार वसाहती, बस स्थानक परिसर, बाजारपेठा तसेच अल्प उत्पन्न गटांच्या वस्त्यांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. आधार कार्ड व ॲप नोंदणीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थाळी दिली जाते. मात्र गेल्या 10 महिन्यांपासून शासनाकडून मिळणारे अनुदान नियमितपणे वितरित होत नसल्याने केंद्र संचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. किराणा साहित्य, भाजीपाला, गॅस, स्वयंपाकी आणि मदतनीसांचे मानधन, भाडे आदी खर्च भागवताना संचालकांना स्वतःच्या खिशातून पैसे टाकावे लागत आहेत. परिणामी अनेक संचालक कर्जबाजारी झाले असून काही जण केंद्र बंद करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. ही योजना सामाजिक बांधिलकी म्हणून चालवत आहोत. मात्र अनुदानच वेळेवर मिळत नसेल तर किती दिवस हा भार उचलायचा असा प्रश्न अनेक संचालक उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी पुरवठादारांनीही थकबाकीमुळे साहित्य देण्यास टाळाटाळ सुरू केल्याची परिस्थिती आहे. गरजू नागरिकांच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असून अनेकांचे रोजचे जेवण या केंद्रांवर अवलंबून आहे. त्यामुळे अनुदानातील अडथळे दूर करून नियमित निधी वितरणाची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे सामाजिक हिताची योजना आणि दुसरीकडे आर्थिक अडचणीत सापडलेले संचालक, या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. अनुदान वितरणात सुरळीतपणा आणल्यास शिवभोजन योजना प्रभावीपणे आणि दीर्घकाळ टिकू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पानेरकर गेल्या 2020 पासून शिवभोजन केंद्र चालवतो. पूर्वी शासनाकडून अनुदान नियमितपणे यायचं. आता गेल्या 9 महिने झाले. आता हा फेब्रुवारी म्हणजे 10वा महिना, जवळपास 10 महिन्याचं अनुदान सरकारकडे बाकी आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवभोजन थाळी अतिशय उपयुक्त आणि गोरगरिबांच्या पोटात डायरेक्ट 2 घास देणारी ही योजना आहे. आणि सरकार बाकीच्या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावं याबद्दल आमचं काही मत नाही. पण शिवभोजन थाळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे हजारो लाखो गोरगरीब जेवतात त्यांच्या तोंडातील घास काढू नये त्यासाठी लागणारं अनुदान हे शिवभोजन केंद्रांना नियमित देण्याची जर तसदी झाली तर ही योजना अधिकाधिक प्रभावी होऊन लोक शासनाला मनापासून धन्यवाद देतील. नमस्कार, मी राजेश्री विकलांग सेवा संस्थेतून शिवभोजन केंद्रातून बोलते. विकलांग सेवा संस्थेची पदाधिकारी. या शिवभोजन चालवण्यासाठी आम्ही कित्येक ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. सोनं नाणं पण घाण टाकलेलं आहे. कोण किती कर्ज देणार ना. आणि इथे शिवभोजन कित्येक बंद पडण्याच्या स्थितीवर आले. काही तर बंद पण झाले. अनुदान मिळत नसल्यामुळे इतर काही परिस्थित्या उद्भवतात आणि देऊन लोक किती कर्ज देणार. तर जेवढं म्हणजे लाडकी बहिणीकडे काळजीने लक्ष देतात त्याच म्हणजे मजूर वर्गाकडे सुद्धा लक्ष दिलं की 2 घास त्यांच्या पोटात निवांत जातात एका टाइमचं. ती तरी सुविधा म्हणजे रेग्युलर चालू ठेवली आणि रेग्युलर पेमेंट जर दिलं तर एवढी अधोगती होणार नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वप्नील बबन ठाकरे. बरेच दिवसापासून शिवभोजनामध्ये जेवण करत आहोत. तरी साजरं इथं जेवण भेटते. माझी आई पण येते आणि मी पण येते. काही नाही, जेवण चांगले मिळतात आणि इथं दररोज जेवण करायला येतो आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.